काय त्याबद्दल तुमचं समाधान झालेलं आहे आणि काय पुढची भूमिका आहे? अजिबात नाही, समाधान होण्याचा विषयच येत नाही. ईव्हीएम मशीन हे रिझर्व्ह बँकेच्या नोटा छापण्याच्या मशीन इतकंच संवेदनशील आणि तेवढंच ते प्रोटेक्ट करण्याचं ते मशीन आहे. ते इतर कुणाच्याही हाताला लागणं म्हणजे रिझर्व्ह बँकेचं नोटा छापायचं मशीन हे कुणाच्याही खाजगी माणसाच्या हाताला लागण्यासारखं आहे. या ईव्हीएम मशीनच्या संदर्भामध्ये विशिष्ट असा प्रोटोकॉल आहे. ते कशा पद्धतीनं स्ट्रॉंग रूममध्ये घेऊन जायचं याची एक व्यवस्थित नियमावली सिस्टमॅटिक पद्धतीनं ठरलेली आहे. ते विशिष्ट अधिकाऱ्याच्या हातात असावं लागतं. त्या अधिकाऱ्याने ते स्वतःपासून वेगळं होऊ द्यायचं नसतं आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर पोलीस असतो आणि पोलीस आणि तो अधिकारी हे स्वतः ते स्ट्रॉंग रूममध्ये ते ईव्हीएम जे आहे ते जमा करत असतात. जमा केल्यानंतरची त्यानंतरची फॉर्मॅलिटी असते. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या त्याच्यावर सह्या होतात आणि मग त्याचं ते सील केलं जातं आणि ती सगळी प्रोसिजर आहे ती कुठलीही फॉलो न होता ते ईव्हीएम मशीन जे आहे हे खाजगीरित्या खाजगी व्यक्तीच्या हातामध्ये आणि खाजगी गाडीमध्ये एखाद्या ढाब्यावर सापडणं हे भारतीय लोकशाहीच्या दृष्टिकोनातून आणि निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भानं गंभीर स्वरूपाची शंका निर्माण करणारं आहे. अगोदरच आपल्या देशामध्ये ईव्हीएमच्या बाबतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर संशयाचं वातावरण असताना त्यात अशा पद्धतीनं ईव्हीएम एखाद्या ढाब्यावर सापडणं ही प्रशासनाची गंभीर स्वरूपाची अतिगंभीर स्वरूपाची चूक आहे. हे जे आता सांगितलं जातं की रिझर्व्ह ईव्हीएम मशीन होतं, रिझर्व्ह असलं तरी ते ईव्हीएम मशीनच आहे. रिझर्व्ह असलं तरी ते रेग्युलर मशीन सारखंच ते ऑपरेट होतं. त्याला बॅटरीमध्ये असतं. ते कुठंतरी गुपचूपरित्या त्याच्यामध्ये मतदान लोड करता येऊ शकतं आणि ते मतदान लोड करून तेच मशीन ज्या ॲक्च्युअल मशीन जिथं आहे त्या मशीनच्या जागी हे रिप्लेस देखील केलं जाऊ शकतं. या मशीनच्या नंबरिंग जे आहे सिरियल नंबर हे एक कागदी टॅग असतो त्याला. तो कागदी टॅग कुठल्याही पातळीवर बदलता येऊ शकतो. ह्या मशीनचा टॅग त्या मशीनला आणि त्या मशीनचा टॅग या मशीनला म्हणजे ॲक्च्युअल मतदानासाठी वापरलेल्या मशीनचा टॅग काढायचा आणि तो रिझर्व्ह मशीनला जे प्रायव्हेटली अपलोड केलं गेलेलं आहे म्हणजे प्रायव्हेटली बाहेर जाऊन त्याच्यावर जे मतदान केलंय एकाच चिन्हावर मतदान करायचं आणि मॅनिप्युलेट करायचं आणि ती जिथं ओरिजिनल मतदान झालंय त्याचा टॅग याला जोडायचा म्हणजे सिरियल नंबर सेम राहतो. ते ओरिजिनल मशीन जमा करत असताना त्या ठिकाणी पंचांच्या आणि बूथ लेवलच्या एजंटच्या सह्या झालेल्या असतात आणि त्यामुळं उद्या असं दाखवायचं की याच्यावर बूथ लेवल एजंटच्या सह्या झालेल्या आहेत, अधिकाऱ्यांच्या सह्या झालेल्या आहेत आणि सील करतानाही सह्या झालेल्या आहेत असं दाखवायचं. परंतु नंतर ते अशा पद्धतीने हे रिझर्व्ह मशीन जे आहे हे बाहेर वापरलं गेलं नसेल कशावर, रिझर्व्ह मशीनमध्ये बाहेर जाऊन मतदान केलं नसेल कशावरून. या मशीनमध्ये जी काही टेक्नॉलॉजी आहे ही भारत सरकारची मालमत्ता आहे आणि या मशीनची टेक्नॉलॉजी ज्या संध्याकाळी 5:30च्या नंतर ते रात्री 12 वाजता ते मशीन सील केलं गेलेलं आहे. 5:30 ते 12:30 या कालावधीमध्ये त्याच्यात टॅम्परिंग झालं नसेल कशावरून. ती टेक्नॉलॉजी कुणीतरी खाजगी व्यक्तींनी ती त्या मशीनलाचा कॉपी करून घेतली नसेल कशावरून. त्याची जी टेक्नॉलॉजी आहे ही जर इतरांना प्रायव्हेटली मिळाली तर अशा ईव्हीएम मशीन बाजारात सुद्धा तयार होऊ शकतील. प्रायव्हेटली कोणीही ते बनवू शकतील. त्यामुळे ईव्हीएम मशीनची टेक्नॉलॉजी ही भारत सरकारची गोपनीय स्वरूपाची मालमत्ता आहे आणि ती अशा रीतीने बाहेर जाणं ही गंभीर स्वरूपाची बाब आहे आणि मग एकूणच या निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भानं शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे माझी अशी मागणी आहे की ज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जी आहे ही संशयास्पद आहे आणि त्यामुळं मतमोजणी जी आहे ती थांबवण्यात यावी आणि पुन्हा एकदा निवडणूक कंडक्ट करावी आणि या सोलापूर जिल्ह्यामध्ये ईव्हीएम मशीनचा वापर न करता बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावी अशी माझी मागणी राहील. दादा, तुम्ही सत्ता पक्षाचे घटक आहेत आणि घटक असताना देखील तुम्ही बॅलेट पेपर म्हणताय, विरोधक बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायचं म्हणताय. ईव्हीएमवर कुठेतरी तुम्ही शंका उपस्थित करता असं वाटत नाही? ईव्हीएम मशीनवर शंका नाही. ईव्हीएम मशीन जी आहे ती शेवटी मशीन आहे. या मशीनला कशा पद्धतीनं टॅम्परिंग केलं जातं, कशा पद्धतीनं प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून त्या ईव्हीएम मशीनच्या मशीनमध्ये त्रुटी नाही. ह्या सगळ्या मानवी यंत्रणा जी आहे ती वापरून त्या ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करून त्याचा वापर करून निवडणुका जिंकण्याचं तंत्र म्हणून ते वापरलं जात नसेल ना अशी शंका आहे. ज्या वेळेला लोकशाहीमध्ये एखाद्या संबंधित अशा पद्धतीच्या घटना घडतात निश्चितपणे सर्वसामान्य माणसाच्या आणि मतदाराच्या मनामध्ये शंका निर्माण होते. निवडणूक पारदर्शक कशी? जर निवडणुका पारदर्शक आहेत तर अशा पद्धतीनं जे काही ईव्हीएम धाब्यावर सापडतं आणि बाहेर खाजगीरित्या त्या ठिकाणी ते आढळून येतं ही गंभीर बाब आहे असं मान्य नसेल सरकारला तर मग निवडणुका तरी कशाला घेता? तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी तुमचे उमेदवार निवडून आले म्हणून घोषितच करा. या सगळ्याच्या पाठीमागं कोण असेल वाटतं तुम्हाला?
या सगळ्याच्या पाठीमागं कोण आहे असं मला म्हणायचं नाही, मला कोणावरही आरोप करायचा नाही. जे घडलंय ती फॅक्ट समोर आणलेली आहे. विरोधामध्ये असणारी लोक आणि आम्ही यामध्ये हा संघर्ष असतो. आमचं निवडणुकी लोकांना मतं मागून लोकांच्या मध्ये आमचा विरोधकांच्या संदर्भामध्ये आम्ही प्रश्न निर्माण करून जनमताचा कौल आम्ही मागितला आणि जो जनमताचा कौल जो आहे प्रत्यक्षात लोक देत असताना मशीनमध्ये छेडछाड करून किंवा मशीन अशा पद्धतीनं गायब करून जर निवडणुका होणार असतील तर ह्या निवडणुका न लढवलेल्या बऱ्या. अजून एक सांगायचं मला, निवडणुकीच्या बाबतीमध्ये काल सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला ह्या सगळ्या निवडणुका पार पडत होत्या, मी स्वतः कुरुल जिल्हा परिषद गटाचा उमेदवार होतो आणि ह्या ज्या ईव्हीएम मशीन सापडलेल्या आहेत त्या कुरुल जिल्हा परिषद गटातल्याच आहेत जिथं मी निवडणुकीला उभा होतो. त्या कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये माझा पराभव करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सभा लावली होती. अजितदादाचा अपघात झाल्यामुळे ती सभा रद्द झाली, परंतु एवढी यंत्रणा मला पराभूत करण्याच्या करता लावली गेली होती. कशावरून ह्या ईव्हीएम मशीन जे आहेत ह्या टॅम्परिंग करून त्या अपलोड करून त्याच्यावर मतदान करून हे रिझर्व्ह मशीन जे आहेत ह्या रेग्युलर मशीनच्या जागेवर शिफ्ट केल्या जाणार नव्हत्या, हे कशावरून आम्ही त्या ठिकाणी समजायचं. संध्याकाळी 5 वाजल्यापासून 5:30 वाजल्यापासून त्या रात्रीच्या 12:30 वाजेपर्यंत त्या मशीनच्या बाबतीमध्ये काय काय घडलं, त्या मशीनचा प्रवास कुठं कुठं झाला, त्या मशीनच्या संदर्भात हाताळणाऱ्या माणसांचे कुणाकुणाबरोबर फोन झाले, हे सगळं कसं समजणार. या कालच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये पासलेवाडी हे जे पोखरापूर जिल्हा परिषद गटातलं गाव होतं त्या पासलेवाडी गावामध्ये 95% मतदान होतं. 95% मतदान आणि संपूर्ण मोहोळ तालुक्याचं मतदान जे आहे ते 60-65% दरम्यान राहतं. त्या गावातच पर्टिक्युलर गावामध्ये पासलेवाडी सारखं आणि अजून एखादं गाव आहे जे अनगर राजन पाटलांचं जे गाव आहे, पूर्वीचं अनगर जिल्हा परिषद गटामध्ये असलेली 2-3 गाव आहेत, त्याच गावांमध्ये 95% 98% मतदान होतं. बाकी सगळ्या मतदान केंद्रावर मात्र 60-65% मतदान होतं. एवढं त्या ठिकाणची तेवढ्याच 2-3 गावामध्ये मतदारांची जागृती कशी असू शकते. बोपले हे जे गाव आहे जे आता नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये आहे, त्या बोपले गावाचा पूर्वीचा इतिहास जो आहे, हे बोपले गाव पूर्वी अनगर जिल्हा परिषद गटात होतं, आता ते नरखेड जिल्हा परिषद गटात आलंय. बोपले गावाचा पूर्व इतिहास जर बघितला तर त्या गावामध्ये सातत्यानं 95% वर मतदान झालंय आणि आता मात्र काल उज्ज्वला थेटे त्या ठिकाणी थान म्हणून पोलिंग एजंट म्हणून बसल्या, त्यावेळेला मात्र 65% मतदान त्या गावामध्ये झालं. म्हणजे बोपले हे अनगरमधलंच एक गाव पूर्वीचं, त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी पोलिंग एजंट सक्षम उभा केला आणि त्या ठिकाणी आम्हाला त्या पोलिंग एजंट देता आला किंवा त्या ठिकाणी बाहेर आम्हाला यंत्रणा उभा करता आली म्हणून, आणि प्रशासन सगळं त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात आल्यामुळं त्या ठिकाणचं मतदान 65% झालं. इतर ठिकाणी त्या ठिकाणचं मतदान 95% जे व्हायचं ते आता 65% झालं. हे जे आहे प्रशासनाचा गैरवापर आहे. आणि त्या बोपले या गावामध्ये 100% कर्मचारी फक्त अनगरचे कसे, राजन पाटलाच्या अनगरचे कसे काय, जर कर्मचारी रॅन्डम पद्धतीने टाकले जातात तर मग बोपले गावामध्ये पासलेवाडी गावामध्ये शिपायापासून ते सगळे त्या बूथचा ऑफिसर जो आहे ह्याच्यापासून सगळे अनगर गावचेच कसे असतात. हे काय सांगायला हे काय दूधखोळ आहे का आम्ही सगळे. मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या अधिकाऱ्यांवर आरोप केले त्यांच्या संदर्भाने आम्ही पत्र दिलं होतं कलेक्टरला की या ठिकाणी संबंधित अधिकारी तहसीलदार मोहोळचे सचिन मुळीक आणि त्याचबरोबर अनगरचे नगरपालिकेचे सीओ हे दोघेही या निवडणूक प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी ARO म्हणून काम करत होते, यांना त्या ठिकाणी ड्युटी दिली जाऊ नये असं पत्र मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं असताना त्या लोकांना त्या ठिकाणी पुन्हा ARO म्हणून का जबाबदारी दिली. अनगरच्या नगरपंचायतीच्या बाबतीत किती मोठा त्या ठिकाणी गोंधळ झाला होता हे सगळं आपल्या जगासमोर असताना, ती न्यायालयामध्ये त्या संदर्भामध्ये प्रकरण चाललेलं असताना आणि संपूर्ण देशभर या संदर्भाने आरोप प्रत्यारोप झालेले असताना तेच वादग्रस्त अधिकारी मोहोळच्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला आम्ही आधी पत्र देऊन जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं असताना की यांना तिथे ड्युटी दिली जाऊ नये, तरी सुद्धा त्याच लोकांना पुन्हा त्या ठिकाणी ड्युटी दिली. याचा अर्थ असा आहे की वरून पासून खालपर्यंत हे सगळी मिलीभगत आहे. आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्या उमेदवार निवडून आणण्याच्या करता येनकेन प्रकारे जनमताचा कौल आमच्या बाजूने असताना या सगळ्या घोटाळे करून अधिकारी मॅनेज करून बूथ त्या ठिकाणी कॅप्चर करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला जात आहे. दादा, आपण जसं म्हणताय की पुन्हा निवडणुका घ्याव्यात जिल्ह्यामध्ये, पण ती शक्य आहे का. आणि दुसरी गोष्ट, समजा निवडणूक घ्यायची झाली तर मग आपल्या मतदारसंघापुरती ही निवडणूक होऊ शकते का, तर त्याला आपली काय भूमिका असणार आहे त्या संदर्भात. माझी तर पुन्हा तयारी आहे, निवडणूक पुन्हा घेतली तरी माझी तयारी आहे यामध्ये. ती तुमच्याच मतदारसंघामध्ये घेतली काय हे कशावरून, हे सॅम्पल म्हणून समोर आलेलं आहे. जे उघडकीस नाही आलं त्या ढाब्यावरच्या त्या रात्रीच्या 10 वाजता त्या गाडीमधल्या मशीन बाहेर काढल्या गेल्या म्हणून दिसल्या, ज्या आतमध्ये आतल्या आत काय केलं कुठं कुठं, सगळ्याच ज्या रिझर्व्ह मशीन होत्या त्या सगळ्याच रिझर्व्ह मशीनचा प्रोटोकॉल काय आहे, त्या प्रोटोकॉलनुसार त्या सगळ्यात अगोदर गोडाऊनला जमा व्हावं लागतात, स्ट्रॉंग रूमला.
त्याच्या मागून ह्या ऍक्च्युअल मतदान झालेल्या मशीन याव्या लागतात असा तो प्रोटोकॉल आहे. तसं पद्धतीनं ते झालंय का, आता उचलल्या गेल्या, किती वाजता स्ट्रॉंग मध्ये पोहोचल्या, ह्याचं सुद्धा सगळ्या तपासणी करावं लागेल. रिझर्व्ह मशीन हाताळणारे जे कोणी कर्मचारी होते त्यांचे कॉल डिटेल तपासावे लागतील. त्यांचं कॉल डिटेलमध्ये कॉल लोकेशन ते बघितलं पाहिजे. त्याचबरोबर ज्या मशीन त्यांना जो रूट दिला होता त्या रूटनुसार त्या गेल्या का प्रत्यक्षात हे तपासावं लागेल. जो रूट सांगितला गेला त्या रूटनुसार मशीन गेल्या नाहीत असा अनेक जणांचा आरोप आहे. बरेच जण ते एसटी मध्ये ज्या एसटी वाहन म्हणून वापरलं जातं त्या स्ट्रॉंग मध्ये रूम मध्ये त्या मशीन घेऊन जाण्याच्या करता त्यांना जो रूट दिला होता तो रूट त्या लोकांनी फॉलो केलेला नाही. ईव्हीएम मशीन ह्या सरकारी गाडीमध्ये जाव्या लागतात, परंतु त्या प्रायव्हेट गाडीमध्ये त्याचं वाहतूक झालेली आहे. या सगळ्या बाबीची तपासणी झाली पाहिजे. जो रूट आहे त्या रूटमध्ये जे कोण अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याच्या मोबाईल टॉवर लोकेशननुसार त्या गाडीचा प्रवास आपल्याला कळू शकतो. त्यामुळं त्या गाड्यांचा प्रवास हा प्रोटोकॉल न ठरल्यानुसार झाला आहे का हे सुद्धा तपासण्याची गरज आहे. दादा, कुठेतरी तुम्ही जे आरोप करतायत त्या आरोपामध्ये कुठेतरी अनगर हे नाव सातत्याने तुम्ही चर्चेत आणताय. कशा पद्धतीने बघताय? कारण तुम्ही म्हणताय की कॉल डिटेल्स चेक झाले पाहिजेत. काय संशय आहे नेमका तुम्हाला? निश्चितपणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आमची त्या ठिकाणी निवडणूक लढाई होती. भारतीय जनता पार्टीचे नेते या तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील हे आहेत. या राजन पाटलाची किती मोठी दहशत आहे आणि कशा पद्धतीने ते प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून या तालुक्याचा कारभार करतात हे यापूर्वी अनेक वेळेला समोर आलेलं आहे. त्यांच्या दहशतीमुळे त्यांच्या गावामध्ये कुणीही त्या ठिकाणी बूथ एजंट विरोधी पक्षाचा लागू शकत नाही. बूथ एजंट म्हणून तिथं जायला कोण तयार होत नाही. म्हणून या लोकांच्या गावामध्ये निवडणुका सुद्धा होत नाही. जिथं कुठं निवडणुका त्या परिसरामध्ये होतात त्यांच्या कंट्रोलमध्ये असलेल्या ठिकाणी तिथं पोलिंग एजंट नसला की त्या ठिकाणी 95% पेक्षा जास्त मतदान होतं. मग सगळ्या तालुक्यामध्ये 60-65% मतदान होतं आणि अनगर करांच्या राजन पाटलाच्या नियंत्रणात असलेल्या गावांच्या ठिकाणी 95% मतदान कसं होतं? याचा अर्थ त्या ठिकाणी बोगस मतदान होतं. त्याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी अधिकारी जे नेमलेले असतात सरकारचे ते मॅनेज झालेले असतात. त्यांच्या डोळ्यात देखतच हे सगळं बोगस होतं. महिलांचं सुद्धा मतदान होतं. तुम्ही चेक करा पासलेवाडी गावामध्ये महिलांचं मतदान झालं का? आता हे काय करतील, रातोरात त्या गावातल्या सगळ्या महिलांच्या हातबोटावर अशा पद्धतीनं टिक मार्क करायला सुरुवात करतील. कारण काल आमची 100% माहिती अशी आहे पासलेवाडी गावामध्ये फक्त 6 महिलांनी मतदान केलेलं आहे. बाकी सगळ्या महिलांचं मतदान पुरुष लोकांनीच केलेलं आहे. आणि मग हे जे झालेलं आहे हा केवढा मोठा फ्रॉड आहे. आणि ह्या फ्रॉडच्या संदर्भानं त्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. काय करत होती निवडणूक यंत्रणा? जे फ्लाइंग स्क्वॉड आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसे वाटले गेले. पैसे वाटल्याच्या संदर्भात मी स्वतः 1 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलं होतं की पैसे वाटताना पकडून द्या आणि 1 लाख रुपयाचं बक्षीस मिळवा. ज्या लोकांनी पैसे वाटप करताना पकडलं त्यांनी फोन केले फ्लाइंग स्क्वॉडला. आम्ही नंबर सगळा डिक्लेअर केला होता सोशल मीडियामध्ये. 500 फोन 1000 फोन गेले असतील त्या फ्लाइंग स्क्वॉडवाल्याला. एका ठिकाणी सुद्धा फ्लाइंग स्क्वॉड गेलं नाही. का गेलं नाही? हे फ्लाइंग स्क्वॉड काय करत होतं? मी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की बाहेरच्या तालुक्यातले बाहेरच्या जिल्ह्यातले फ्लाइंग स्क्वॉड इथे पाठवा. प्रचंड मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप आहे. तुम्ही सगळे कॅमेरे घेऊन प्रत्येक गावामध्ये माझ्या कुरुल जिल्हा परिषद गटापुरतं जर बोलायचं झालं प्रत्येक गावातल्या मतदारांना जाऊन विचारा त्यांना पैसे मिळालेत का नाही. लोक सांगतील स्वतःहून पैसे मिळालेत म्हणून. पैसे मिळून सुद्धा लोकांनी मतदान आम्हाला केलेलं आहे. तो भाग वेगळा. आम्हाला सांगतायत ते पैसे घेतलेत आम्ही पण मतदान तुम्हाला केलंय. इथपर्यंत आम्ही त्या ठिकाणी सगळी माहिती आम्ही स्वतः त्या ठिकाणी पाठलाग करून काही गाड्या पकडल्या तर पोलिसांनी सोडून दिल्या. डोळ्यात देखत पोलिसांच्या समोर पळून गेले. मग का नाही पाठलाग केला? का नाही ती गाडी शोधली? का त्या लोकांना अरेस्ट केलं नाही त्या गाडीमधल्या? हे सगळं जे आहे प्रशासनाला हाताशी धरून सगळ्या सत्तेचा गैरवापर करून त्या ठिकाणी एनकेन प्रकारे फक्त निवडणुका जिंकायच्या आणि जगासमोर मांडायचं. मग परत एक्झिट पोल घ्यायचे, एक्झिट पोल मॅनेज करायचे, त्याच्यामध्ये ओपिनियन पोल मॅनेज करायचे आणि मानसिकता जनतेची अशी तयार करायची की सगळं वातावरण आमच्या बाजूने. आज आमच्या सभांना त्या ठिकाणी 8-8, 10-10 हजाराची गर्दी जमते. ह्यांच्या सभेला 200-300 लोक सुद्धा येत नाहीत. जनता कोणाच्या पाठीचे हे पब्लिक मधून समजतं चांगलं. आणि मग मतच कशी यांना पडतात फक्त. हे सगळं जे आहे या सगळ्या निवडणुकीच्या संदर्भानं निश्चितपणे ही गंभीर बाब आहे आणि हा मुद्दा लोकसभेमध्ये जबाबदार लोकांनी उचलला पाहिजे. लोकसभेचं अधिवेशन आहे आणि त्या ठिकाणी ह्या ईव्हीएम मशीन जे आहेत ह्या रस्त्यावर सापडल्या जातात. याचा संदर्भामध्ये निश्चितपणे संपूर्ण यंत्रणा जी आहे ती या बाबतीमध्ये मॅन्युप्युलेट केली गेलेली आहे असा माझा आरोप आहे. दादा, खरं तर उमेश पाटील यांना पराभव जो आहे तो समोर दिसायला लागला, त्यामुळे बिनविरोधाचे आरोप ते करतायत.
असा आरोप जो आहे ते आपल्यावरती केला जातो विरोधकांकडून. उमेश पाटील पराभवाला घाबरतच नाही. माझा सुरक्षित मतदारसंघ सोडून मी आनगरकरांना चॅलेंज देऊन तुम्ही तुमचं गाव सोडा, मी माझं नरखेड गाव सोडतो आणि माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा असं चॅलेंज दिलं होतं. त्यामुळे उमेश पाटील हा पराभवाला घाबरणार नाही, हा भिडणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे पराभवाला घाबरायचा विषयच येत नाही. जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्या समोर आहे. ईव्हीएम मशीन ढाब्यावर रस्त्यावर सापडतात, मग तरी आम्ही बोलायचं नाही का? आता प्रशासनाच्या वतीनं जे आहे ते संबंधितांवरती कारवाई करणार असल्याचं सांगितलं. एक झोनल अधिकारी, दुसरे जे आहेत ते त्यांचे सहाय्यक व वाहन चालकाची देखील यात चूक असल्याचं सांगितलेलं आहे, जो की वाहन चालक खाजगी वेंडरकडून घेतलेला आहे. कसं पाहता याकडे? अहो, तुम्ही खालच्या लेवलच्या अधिकाऱ्यांना कसं काय दोष देऊ शकता? जबाबदारी कोणाची आहे याच्या संदर्भामध्ये संपूर्ण आम्ही काल सगळ्यांना फोन करत होतो फ्लाईंग स्क्वॉडच्या बाबतीमध्ये. या मशीन रस्त्यावर सापडतात, ही इतकी किरकोळ बाब आहे का ही? उद्या रिझर्व्ह बँकेचं नोटा छापायचं मशीन असं रस्त्यावर सापडलं तर तुम्ही काय तिथल्या शिपायांना कारवाई करणार? गाडीच्या ड्रायव्हरवर कारवाई करणार? म्हणजे यामध्ये सुद्धा सगळ्याला इथं वाचवायचा सगळा प्रयत्न चाललेला दिसतोय हा.